राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत राहुरी शहरात नगर मनमाड महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। विशेष म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेने या आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळे सरकारला घरचा आहेर मिळालाय। 15 तारखेपर्यंत कर्जमाफीचे अन्यायकारक निकष रद्द न झाल्यास थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे शेतकरी आक्रमक झाले। आंदोलनकर्त्यांनी नगर मनमाड महामार्ग रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। सरकारने कर्जमाफीसाठी लादलेले कडक निकष अत्यंत अन्यायकारक असून यामुळे राज्यातील 5% शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली। आंदोलकांनी प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार जर 15 तारखेपर्यंत सरकारने हे जाचक निकष मागे घेतले नाहीत तर हे आंदोलन स्थानिक पातळीवरून थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचेल। सत्ताधारी पक्षाच्याच घटक संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। आज राहुरी में हमें आंदोलन किया जो कि कर्ज माफी इस देवेंद्र फडणवीस सरकार ने जाहिर की थी वो किसी भी प्रकार की लाभ देने वाली नहीं है। जो ये महाराष्ट्र राज्य है यहाँ किसान अपने अंतिम सांसें गिन रहा है, क्योंकि उन्होंने अपने आश्वासन में कहा था कि हम कर्ज माफ़ी करेंगे, लेकिन इतने नियम उसको लगाए हैं कि किसी भी किसान को वो लाभ नहीं दे पाएंगे। और किसान अतिशय दुख अंतकरण से बोल रहा है कि आपको ये कर्ज माफ़ी करनी पड़ेगी, वरना इस राज्य का जो किसान है वो उठाव करने की तैयारी में है। ये आप ध्यान में रखिए। आपने अल्टीमेटम दिया है, किस तरह का अल्टीमेटम? 15 तारीख तक अगर ये नियम वो शिथिल नहीं किए गए तो 15 तारीख को हम सब वर्षा पर जाएंगे और वर्षा पर हम अनशन करेंगे और उनको ये करने के लिए भाग पड़ेंगे। माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा 7-12 करूया, कोरा 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 असं ते बोलले होते। पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला त्यामध्ये शेतकऱ्याचा 7-12 काही कोरा होताना दिसत नाही। 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही। आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यातबंदीचे जे चुकीचे धोरणं राबवलेले आहे शेतकऱ्यांवर त्याच्यामुळं शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे। आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या। तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही। मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे। अरे शेतीसुद्धा ही मोठा उद्योग आहे। शेतीवर 75% लोक अवलंबून आहे। हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला। शेतकरी सेनेची स्थापना यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते। आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असते। त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे। हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केला आहे आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारी नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार सर्व शेतकऱ्यांना घेऊन आणि तिथं उपोषणाला बसणार आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही। ओके।